आज तर मस्त वांगेच बनवते. मस्त वांगे आणले. नुसते वांगे खायचे का? हां नुसते वांगे बाई? खायचे? नुसते वांगे खायचे का? नुसते वांगे खायचे. मग काय खायचं? अरे कधी कधी हे बनवा ते बनवा. हे काय? हां कोबी फ्लावर आलू मटर. मटरला आहे ना, मटर आणले की हा का? टाकल्यामध्ये हे कुठं गेला शेरप्या कुठं गेला? ते गेले असतील कुठे फिरायला, राणा गिनात गेले असतील चक्कर विकर मारायला. म्हणजे अजून फिरतच का तो? हा. त्याला कामधंदा दिसत नाही का? हम्म. हां अजिबात तर नाही. मग कोण कामं करतं मामाजी? तुम्ही असे कसे प्रश्न विचारता हो? मग काम कोणा करायचे? मग कोण करतं कामं? तेच करतं ना. हां मामाजी तुम्ही नाही एका ठिकाणी बसू ना असं हे झाले. मी सारखे विचार येतात तुमच्या मी डोक्यामध्ये. रानातून घर का देऊन आलो. हा. कोणाचा तपास नाही दिला रानात. तुम्ही रानात गेले ते काय? मग तुम्हाला कोण जाय सांगितलं होतं रानामध्ये? मग मला पावा जाऊ वाटलं रानात. म्हटलं यावं घर का देऊन. हां तू घरी ती घरी तो घरी. अहो, तुम्ही मामा- करत्या काय घरी राहून? हां आम्हीच कामं आवडतो ना मामाजी. कोणतं तुम्ही मजूर लावू देता का हा कामाला? का? कोण लावलं तुम्ही सांगा बरं बरोबर आहे आजपर्यंत. बरोबर आहे. काय चालतं काय पत्ता बाई मामाजी. खरंच मी तर लयच हे झाले मी बाई. ओपन टाकतो आता आखी जमीन जागा. मग काय करता? ठेवीतच नाही तुम्हाला आता. तुम्हाला रानातच जायचं नाही ना. हां आणि ओपून मग आम्ही काय खावं? हा ना. हा तुम्ही काय खावा हा. तुम्हाला कळत नाही काय खावा. हां तुम्हाला जर आयतं खायचं आहे रे सासरा जो. मामाजी मला एक सांगा. हां तुम्ही म्हणता आयतं खायचंय का? आयतं खाता. मग हे रानातलं बाबा काय नको तोंड लागायचे. हा जाऊ द्या. तुम्हाला काय पाहिजे आता? काय केलंय? स्वयंपाक करेल. काय भाजी? भाजी मी गवाराच्या शेंगा बनवलाय. मला नाही चालते ते माहिती आहे तुला? शेंगदाणे टाकले त्यामध्ये. काय करते शेंगदाण्याला? शेंगदाणे लावून बनवले. गोरण्या शेंगाने आखीर वाचका येतो. हा जाऊ द्या मग दहीन पोळी खाऊन घ्या. मग तुम्हाला खाजलेलं चालत नाही. हा अहो मामाजी खाजवायचा विषय नाही. बाय. दही आहे ना, दहीन पोळी खा. दयाने मला पित्ता होत आहे. दयान पित्त होतं. हा ऐका ना, मग आता काय बनवू? बोंबील आहे ना? मग त्यानं खाज नाहीत का मामाजी तुम्हाला? तर नाही खायचे आहेत. बोंबिलांना जास्त खाज येते. तोंडाला चव येते ना. मग अंगाला खाज आली चालते का? त्याला काच खायची ती. मग कोण म्हणतात? खाज येते त्यानं खाज. हा तुला येतं खासदार तर तू खाऊ नको. मामाजी तुमच्याच हा. फायदा सांगते. डबल ते खाजू वाढून जाईल तुमची. काय नाही काय नाही. हा. आवर काय बरे त्यावर लवकर. हा हो काय बनवू? बोंबलाची भाजी बनव. बोंबलाचीच बनवू? हा आमना काय चटीत का ठुली म्हणजे? मोकळत राही ना. अरे सारखे खाज होते काय करू त्याला सांग. तुम्हाला तर काय पाहत येते दवाखान्यात. हा अरे तुम्ही दोघं बरे ना असेच आठचे काय कामाचे पोरं नाही मावाले. नाही नाही आणि आता काय म्हणतात ते बोंबलाची भाजी कर. आता ते बोंबला खाजून येणार का? मी काय तो तोंड नाही दड. तो तोंड कुणीकडे पळत त्या वावड्याच्या उड्या तुला की खाजी. आता मग गोरणे सांग खाऊ का त्यानं आखे खाज होईल का नाही. हा मग तिला म्हटलं सोनबाईला म्हटलं बॉम्बलाची भाजी बनव मस्त मला तय हो. मी ऐकलं ना मी तेवढं. आणि मग नाही नाही तेवढं जेवढं रामायण बोलतो ना पूर्ण चालू हा त्या काय ऐकलं ना. आणि मग मी काय चुकीचं काय बोलतो बायकोला काय बोलतो बायकोला चुकीचं. नाही चूक तुझी नाही चूक आमची. आणि मग चूक आमची. तुला तुम्हाला सांगता येतं का तुमच्या बायकायला. तुला घरी ठुली चूक आणि आमची. मग तुला घरी ठुतो ना ही चूक आमची झाली. नालायकाने बोलतो परत आहे की येऊ दे सामान येऊ दे मग सांगतो. बॉम्बलाची भाजी मारायला लावलं कॅन. हा येऊ दे सामान येऊ दे मग पाहतो काय करायचं. झालं का? काय झालं का? दोंडा करायचा होता ना. कोणाचा धोंडा करायचा आहे? आपल्याला दोंडा नाही केला का अजून? आपल्याला कवाच्याला धोंडा? तुम्ही कोणाला तर बोलवी त्या? तुमच्या नवरीचं म्हणून आज दोंडा करायचा आहे. कोण सांगितलं तुम्हाला? हां कोण सांगितलं? तुमच्या नवरीच म्हणत होती सकाळी. आम्ही आमच्या माहेरी जाऊन आलो धोंडे खाऊन. नाही आपल्याला नाही करायचं का आपल्या घरी? आपल्या घरी कोणत्या लेखी बाळीने बोलवायचं धोंड्याला? मग बोलायलाच आपल्या पुरीला. कोणच्या पोरी आहे तुमच्या? मग तुला नांदा नाही का? त्या चुलत नेलत. सख्या आई एक ती काही येत नाही दारात. का बरं? नाही येत. येईल ना दादाने फोन केल्यावर. हा का? मग घ्या बोलून. मग करायचं ना दोंडा कवा करायचा? करू ना मग. कवा करू तुमचं हे बंद करा आधी. कमी गेले हो. हा ते आता तुम्हालाच वाट लावायचंच आहे. हा मग
मग गोळ्या बिळ्या काय चालतो दोंडा तुम्ही हा आहे की नाही हा हा गोळ्याने खाऊ मेल्याने खाऊ बरोबर आहे. सांगा त्या येते हे पाहुणे परावळे हे पाहिले येतील असं. सम्या कुठे सम्या काय करते मध्ये सम्या काय कामात सोडून घरात बसणार आहे काय माझ्याजवळ मग कुठे गेलाय काम आहे बाहेर. हा काय हा तुमच्यासारखं एवढंच काम नाहीये. तुम्हाला तर नुसतं मास झालं बस सगळं मग काय हाय काय दुसरं काय आहे दुसरं. आणि ती कुठे गेली कोण तिला आणि कुठे गेली म्हणजे काम असं आता दिवसभर आमची रागोडा चालत हो. हे झालं का ते झालं का ती एक करते मी एक करते. शिरपे नाही घरी जाते कुठे गाडचे तुम्ही हा कुठं जाणार आहे जाऊन कुठं जात्या घरात धरले लावून रानात पत्या नाही जाती नाही कामधंदे करते नाही हा कामधंदा करते नाही म्हणजे ते तुम्हाला रोज घरात आहे तर खायचं सवय लागल्या हा हे तुम्हीच करत होते आता हे झडझोड. आणि माझं झाड जोड काय तर काही एक काम करा ना हे बाय याच्या आधी तुम्ही डोकं लावलेले आता बोलूच नका. तुम्हाला मिळतं ना सगळं जेवायला मिळतं सगळं टाइमशीर आहे. काय पाहिजे आता मला एक कर बॉम्बलाच भाजी बनव तो आता का बरं तिकडं पण ती स्वयंपाक करीत होती ना त्याच्या बाबा. हात त्याला चव नाही येत भाजी बनवता येत नाही मला ते तो हातानेच बनव बॉम्बलाच हा, बरं भाजी बसा बनवते थोड्या वेळाने आता हे आवरून घेते बनवते तिकडे बस लवकर बनव मला भूक लागली आता हा ना बनवते ना. हा तुमचं दोन टाइम होतं खायचं तरी एक टाइम तर मला वेळ येऊ द्या दिलं ना एक टाइम सकाळी हा? दिलं ना सकाळी काय दिलं काय खाल्लं तरी मी आमलेट चपाती करून नव्हती दिली. हा आमलेट चपाती करून दिली ती बरं जा बसा करते अंड्याची चटणी करते अजून काय म्हणे बॉम्बल्याची. हा बरं करते. मरू जाऊ दे, माझं काम पडलंय. याला द्या चटणी अंड्याची करून द्या मटणाची करून द्या काय काय करून द्या ना. आता बोंबील खायचे म्हाताऱ्याला बोंबिली खाऊन खाजून अर्धा निर्धा झालाय. काय करा बाया म्हाताऱ्याचं ना मला मत दवाखान्यात नाही, काय डोकं चाला ना. आपा काय रे काय नाही तर म्हाताऱ्याचं टेन्शन डोक्यात काय मत रे टेन्शन घेऊन राहिला नाही खायची तर ते रे तुलाच म्हणलो खायची तर? दवाखान्यात नाही काय खायची तर? दवाखान्यात नाही मांड्या खायची तुला फक्त हिरं खायचं येते. अरे आपा परवा दिवशी आम्ही गेलो होतो का रसाला गेलो होतो का मग त्या रसावरून येतात आत्याची गेलो होतो आम्ही रसावरून येतात म्हाताऱ्याला दवाखान्यात नेलं मग डॉक्टर काय सांगितलं डॉक्टर म्हणे म्हाताऱ्याला काहीच प्रॉब्लेम नाही मग खायची तर कसं आता खाजच नाही तर खायचं तर कसं आता मला काय माहिती कसं खायचं तर बरं तरी म्हणे प्रॉब्लेम नाही तरी एक इंजेक्शन देतो म्हणे इंजेक्शन बी मारलं नाही नाही अजून काय पाहिजे ते ना मी त्याच्यापाशी ना परत दिवशी 1 तास गप्पा माहिती खाजं नाही आलं. आणि मग कुठं काळजी राहिले आता घरात गेला की त्याला खाज उठते. हा का घरात गेला की ते असं मग घरात वापरता नाही झालं आपल्या घरामध्ये पण मग आपल्याला काय चावती नाही हा आपल्याला नाही चावते बा सारखं ते अंडरपॅन्ट वर करतात मांड्या खायचं अंडरपॅन्ट वर करतात मांड्या खायचं. काय प्रकार आहे गड्या नेमका हा हा ना हं? पण माझ्या देखत नाही खाजवलं मी कधी तर मला बाहेर खोटं वाटून मी स्वतः डोळ्याला पाहिलं हा आज वर चेटी करी हं. आणि मा बायकोला म्हणा कर बॉम्बलाचं कालवण कर बॉम्बलाचं कालवण. हा आलं ना काय चाललंय काय नाही म्हणे म्हातारं खाजू राहिलं म्हणलं दवाखान्यात नेलं होतं इंजेक्शन मारून आणलं मग काल खायचं त्याला ऍडमिट कर बा 8-10 दिवस हा त्याचा काम त्याचा वाचका काउंट टाक. नाही मला तरी वाटतं ना त्यांचा इलाज नाही वेगळा करावा लागणार आहे आता काय वेगळा करतो नाही आलं माझ्या डोक्यामध्ये हाय कुठं आता अण्णा हाय कुठं आंब्या खाली आपला हा का ते हा ती तिकडे दिसतंय बा तुम्हाला आहे ना तुम्हाला आमचं पटतच नाही आता. हं. हे खूप वेळा झाला त्याच्यामुळे नाही बरं चला ठीक आहे पहिलं खाज येत असं डॉक्टरकडे नेलं सगळं झालं इंजेक्शन मारून आणलं तुम्ही म्हणत्या आमचा बाप काय खोटा आहे का आणि आमच्या बापाचं आणि डॉक्टरने पूर्ण कपडे काढून चेक केलं अंडर पॅन्ट ठेवलं होतं काहीच नाही म्हणे म्हाताऱ्याला भाई हं? बोलला का? म्हातार खोड शेळानी करायला का बाईक करून देते एखादी आणि माहितीये का इथपर्यंत अशी पॅन्ट वरती घेतात, असं खाजवत बोला राहतात. तुम्ही बी. मग काय करा आता अहो, या वेळेस लोकांना चारून बायका नाहीये. त्याला बायको केली हा मात्र आपलं काही शांत नाही. हा पोरं काढते बसलं या वयात काय आहे का काय तुम्ही नाही पोरं कधी वाचा माणसाला कधी वाचा काही ते काय नाही तेच म्हणलं जिबेल हाड नाही तुमच्या उठत आणि काही बोला त्या अरे जे पण मग काय ते चाललं ते त्याच्यावर तुम्हाला पाहून असं करतात त्याच्या मनात काही वेगळंच जे येतं चाललं ना त्याच्यावर बोलायचं त्याच्यावर सांगायचं नाही लोकांना नाही काहीतरी. ज्या पण म्हातारी होत्या पण त्याला खाली हा तो न खाजत आणि तो कपडे फुल घालायचं हा. म्हातारी आमच्या आम्हालाच माहिती घरात काय चालत हा ना तेच म्हणलं आमच्या आम्हालाच माहिती घरात काय चालत तुम्ही ना लय नाटा तेव्हा लय नाटा तुम्ही बी मग आता काय चांगलं नाही राहायचं का माणसाला? तुम्हाला पाहून माझं त्या तोंडाला पाणी येतं काय काय माहिती आज सुनांना पण कोणी असं वागत काय भरोसा आहे आजकाल
हा अहो आमचे बी बाप आहे, तिचा बाप आहे, माझा बाप आहे. नाही आमच्या म्हातारा चेलच्या बिलच होतं पहिल्यापासून चेलच्या बिल आहे. तमाशात गेला ना म्हातारा कधी मागं बसलं नाही. स्टेजचं काम पाहिजेलाच. मी तर म्हणते शिकेल ना, मारे ती मात्र. आजी हा. पॅन्ट नाही घालू यायच्या बापाला तसंच राहायला लाव. बरं आपल्या मात्र शिकून शिट्या मारे ना नाही अरे एकट्याच एवढं कर राहायचं ना. असा नाचायचा म्हातारा स्टेज खाली असा नाचायचा. सकाळच्या पारी गावकरी आहे दारा पुढे हा? ते पाहा. ते इकडं झोपेल इकडून कुठून आल्या हा पुढे गेलते काय झालं आता बस अण्णा सारखे अरे फार अवघड झालेले काय अवघड झालं मी थोडा दिवस आहे आता का बरं थोडा दिवस म्हणजे आम्हा माझे थोडे दिवस आहे का नाही रे मग जाईल आता मी लवकर आणि आमचं कसं थोडं काय व्यवस्थित जरा शेतीवाडी व्यवस्थित सांभाळा जरा. बरं बरं अन्न मला एक सांगा हा. आपण त्या दिवशी रस्त्याला गेलो होतो हा डॉक्टरकडे गेलो होतो ना गेलो होतो मग डॉक्टर तुम्हाला पुरे कपडे काढून चेक केलं ना चेक आणि केलं काय बोलला होता डॉक्टर त्यानं इंजेक्शन दिल्यापासून राखील वाढव झालं ते बरं इंजेक्शन अंगावर तर काही दिसत नाही त्या इंजेक्शन राखील वाढव झालं फार वर चाललं का जाऊ पहिलं तरी याच्या गुडघ्याच्या याच्यापर्यंत काहीच होतं हा. पण ते इंजेक्शन दिल्यापासून आहे ना पार वर चालू काळजी एक काम कर ना समा हा. 2 इंजेक्शन मार म्हणजे परत डोक्यावर लिहून जाईल माग हा का नाही तर करा मला 2-4 दिवस वाटलं तर ऍडमिट करा दवाखान्यात नाही तुमचा बंदोबस्त करतो करा, बरोबर बरोबर. आम्ही तरी एक काम करतो का तुमची जाऊ खाज मिटेल का अरे, समा आता बाय आम्ही चाललोय 8 एक दिवस 2 जण बाहेर चाला चाललोय दुसरं कामाला हा दोघे पण हा दोघं तुम्ही ना यांना ना जीव लाव सुनायला हम्म सोना रात्री सोनाला काय कोण काढताय हा का हा म्हणजे तुम्ही जाऊन आम्हाला लेडीच होता काय मग मी बाहेर राहतोय ना हा इकडं कोण येते का आपल्या घरी तरी हा? मला कोणी पण येतंय का? तुझ्यासोबत मी कुत्रा येते अगं नाही आमच्या दोघांना जायचंय महत्वाचं काम महत्वाचं आहे. काम आहे माझा कामाला कोणी करून येतो. बरोबर आहे का? इकडं कोणी येते का आपल्याला आपल्याला ना एक गाडी यायची गाडी चालेल गाडी घ्या फिरायला आपल्याला फिराय नाही मग? जनसेवा करायची हा जय शिवा, हा. जनसेवा आली. माव- स्वस्त. मावाली फक्त तरी डिझेल फक्त डिझेल 200 रुपये घ्यायचे फक्त जास्त नाही घ्यायचे अण्णा बिबेला तमाशा आहे बघ कधी आज. हा संध्याकाळी कोणता आहे कोणता खेळ दत्ता माडिक नाही खेळ करचा होता हो. हा खेळ करता खेळ करचा रंगोर खेळकर हा अरे वा पद्म असंच नेऊन बसवा. त्याला पुरस्कार भेटला ना तेवढ्यात हा भेटला ना राष्ट्रपती ना हो असंच नेऊन बस अरे वा नाही नाही हार पडतील. तेवढं ते मोठे कपडे घालते ते. बा- बा- बा. मग मला 5 वाजता सोडून दे मग हा हा जेवण खाऊन डबा गाडीवर डबा त्याच्यातच जेवण चालेल त्याचं लय ते मला ओळखी दे तमाशा आहे हा, हा ओळखी दे तुम्ही कशाला जाता मामाची असं खाजवायला काजल असा कोणताच तमाशा आला नाही हा त्या बाया माणसं सगळे ओळखी यांना सगळे सगळे बरं वल गावात तमाशा शिट्टी मारणार फक्त एक बस बेस जॅक्टर तमाशा मोडला का सकाळचे गावकरी आपल्या दारामध्ये हा. चहा प्यायला आहेच आहे. हो चांगले शिट्ट्या वाजवित नाही नाही 7-8 तमाशा वाले पैसे भरून दिले ना आपण बस दिले स्वतः तेच म्हटलं चांगली शिट्ट्या वाजवित गावातले लोक परत विचारतात कसं काय झालं बाबा तो बरं मग आता काय आहे? काय पाहिलं ना तुमच्या डोळ्यांनी दिसलं ना तुम्हाला आता अण्णा- हा नाही आता त्याचं बरं का अण्णा काय आहे? हे जे आहे ना हे काय असं बंद होणार नाही असं वाटतं मला नाही त्याला मार्ग बरं काढू का? आपण तुझी खाज आहे ना खाज वेगळी आहे काच आता डॉक्टरनं मला सांगलं मी बाहेर आलतो म्हणे एक याला म्हाताऱ्याला खाजच नाही म्हणे पण तरी एक इंजेक्शन मारतो म्हणे ते इंजेक्शन का असं मारलं होतं त्याने? आता काय मला काय माहिती पण त्यालाच वाढव झालं ना की खाजीवरचं नव्हतं इंजेक्शन ते मग ताकद याचं इंजेक्शन होतं तुला येणे- हा येणे- येण्याचं येणं इंजेक्शन झाली होतं. हा मग आज सांगायचं ना मग मला काय मग त्याने खाज कशाली मारूनच दिलं ना मग हा? अरे पण तू वागडा झाला होता ना म्हणून एक म्हणलं काम थोडी कर, सामा, हा. एक मारलंय ना हा. एनर्जी वर तर परत नको मारू हा? अण्णा लगेच माने बांधले मला बायको करा हा माझं होईल बरोबर जास्त डॉक्टर बाबा पण मग- तुम्ही ना डॉक्टर काही नका सांगा जाऊ रे अरे एनर्जी कोणती एनर्जी काय बावला टेर करू राहिले पोरे का काय तुम्ही अरे या रक्त वाढीचं म्हणतो मी तुम्हाला बाप सापवायचा आहे का ठेवायचा आहे? चाल. हो, तुम्ही ध्यानावर बोला तुमची काय? जीभ आहे ना नीट राहिलेली नाही काय आता. नीट राहिलेली? दोघं सारखेच झालेले काय झालं? मग मग रक्त वाढीचं इंजेक्शन मारलं त्याला काय आलं नीट सांगा त्या म्हातारीला ते म्हातारा अजून कुठतरी चळत आहे अरे बाबा रक्त बनवून नाही राहिलं ना तर ते रक्त वाढीसाठी ते इंजेक्शन मारेले मग खाज कसं येईल म्हणजे आता रक्त वाढेल का मला मग मग ताकद वाढेल घरचे रुपये हॅलो? यांचा काय निर्णय घ्या बरं आधी अरे थांबा हा मात्र लावू विचारायचे शब्द बर नाही विचारच काय गरज नाही 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 तेव्हा द्या तुमच्या मात्र लग्न करायचे का म्हणलो अरे या वयात का आता याला काय पोर आहे तुम्ही रे बरं 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 आम्ही निर्णय घेऊन तुम्हाला फोन करतो नाही ते करावंच लागलं अरे मला एवढले सुना मुलं नातोय पंतोय काय तुम्ही तुमच्या मांड्याला खाजीवर राहिले ना अरे बाडेल खास म्हणते का काय मग आज यायचं काय कोणाला सांगून येते का अहो हा? तुमचं काय दाद तुम्हाला नाही येते खाजा नाही आम्हाला येते भाऊ
आम्हाला नाही. हे असं आहे तुमचं. उग्याच अन्न आता तुझ्या सुना घरात त्या सण आहे, करते. आहे, आहे. दुसऱ्या घरात राजा मांड्या चुळी मग त्याला माहिती ना आम्हाला काहीतरी आजार आहे सारखं खाजीत राहते माहिती आहे माझा त्यांना. आजार आला आजार काहीच नाही या आजार वेगळाच आहे. आजार तोच आहे. आप्पा मी काय म्हणतो अण्णा तुम्ही उठा बरं उभे राहा उभे काय राहा. झालं? काय झालं? होय आता. काय झालं आज वर हात करा वर हात करा वर हात वर आता आता काय आता आहे ना चला पुढे आसरा चला मात. तुमची काळजी अरे नाही तर काय देते मला अरे मी आता एवढं पुढं का जाणार नाही ना आहे बरे हो नक्की नाही खा जाणार. नाही का जाणार नक्की नाही नाही का जाणार खा येणार नाही ना? ए सध्या नाही का जाणार नाही का- बरं थांबा थांबा अरे बाबा, थांबा आता नाही खा जाणार ना? नाही 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 हा? नाही, नाही. मुद्दाम करायचे ना पोताप करीत होतो मी हा मग आता करशील का असं म्हणजे मला पोटभर काय देतील बरोबर मी असं करीत होतो मग तोंड खाजवायचं मांडे काल खाजवायच्या तोड काजू काय दात पाडू घेतो हा हा? मग इकडे तिकडे खाजव तुम्ही कुठे अवघड ठिकाणी खाजू द्या शेवटची वाढली मग? परत मांडी खाजावली हा. का तुला अनाथ आश्रम झोपतच डायरेक्ट कोणा तुम्ही म्हणजे मी एवढी इष्ट तुमच्या करता ठेवली त्याच्या करता ना का तिकडे किती पण वळण नाही चांगलं हा. वळण नाही चांगलं खाजवायसाठी केली काय मग पण आता तुमच्या जवळ तुमच्या समोर काय नाही आमच्या बायका ठेवू का आम्ही तुमच्या सारखंच राहू आता नाही आता नाही बाबा मी नाही काजू नाही आम्ही बी सेंटर फिरू का नाही नको नको त्या बऱ्याच चांगल्या खानदानी म्हणून थांबल्या फक्त त्याला सांगा फक्त त्याला पोटभर द्या रे बरा काय कमी करते तुम्ही जे पाहिजे ती पाहिजे द्यायचा. दोन दोन भाकरी या बाय. वाटलं कालवण समाज त्या जर निघून गेल्या तर आपल्या तिघांना बी हातानच हा विषय नाही तो बायकोचा बॉबलाची भाजी बोलत येत रे नाही नाही ही मोठी सून बाई तरी करते बसत नाही नाही ते बॉम्बेला वावडं म्हणून करीत नाही ती का ते म्हणे डॉक्टर वावडं खायला सांगितलं कळलं ना आपण तुला कोणती खाज होती हा कळलं कारण याला इलाज हाच होता आता हा हा तुम्हाला त्यांच्यापेक्षा तुम्हाला कळायला पाहिजे होतं काय कधी तरी एवढं आहे, चालू होतं ना आपण रामायण. जाऊ द्या म्हणलं म्हातारे जाऊ द्या हा नशीब तुम्हाला त्याचे गुण दिसले हा? हा. मला एक कर मोठा लांब पाय जमान हा ना पायजामा. हा नाही ते आणतो आता चाल पायजामा चाल ना आता पण तो तर नका आणू पण नाही ना पायजामा अहो तरी पण गुडघ्याच्या खाली जाता नाही हा ना जाते ना कुठे तुम्ही खाजीत खाजीत फार मांड्याच्या वर आणून ठेवते त्याला डायरेक्ट वाचा आम्ही. या बा आता खाजू नका नाही नाही, आता तुम्ही नाही, आता. अय कमळे लवकर स्वयंपाक कर आणायला जेवण आहे ना मी डुब्याला पोस्ट करतो काय ना तमाशाला अरे हा हा तमाशाला जा चालेल चालेल हा. आणि आता नाचू नका बरं अरे, तमाशाला पोऱ्या भावाला. आता नाचू नका बरं तमाशाला कोणा? तमाशात नाही, नाचू नका वर स्टेजवर बसले. तुम्ही नाचून नाचून तुम्ही नाच करून गेले हा. हा नाच करून गेले शिरलाचा खुळखुळा केला हा शिरला चला आता भाजी काय बनवायची बनव सांगितलं ना आता ते बोंबील का काय तूच बनव त्याला बोंबील बनव मला नाही आवडत या बा खायला तुम्हाला बोंबील भेटल माशी भेटल मटन भेटल चिकन भेटल सगळं भेटल आणि एक काम तू कर खाजवायचं नाही बॉम्बलाचा तुकडा नको करू सगळं ठुया वाढली तात्याने कोणी हात लावला ना हा. का अख्खा बापा उसावानी मध्ये चालला चावीचा बरं त्याला हा. हा पुन्हा तुम्ही घ्या सगळं गिळशाल पुन्हा तुम्ही आम्हाला खाणार टाका. कोण नाही नाही तुम्ही? नाही आम्ही नाही तुमच्या पुरते फक्त दोन बनवते मग हा. टोक लागल ना आम्ही खाल्ले चला मग चला चला आवरा घ्या जेवण दोन बस म्हणजे तिथे तात्याला पुढे जागा भेटली पाहिजे हो